स्वागत करते आमच्या वेब सिरीज कॉफी विथ बिझनेस माइंड्समध्ये। आज आपण आलो आहोत एका युनिक रेस्टो बारमध्ये। त्याचं नाव आहे टिप्सी डकलिंग। ह्याचं नावच इतकं युनिक आहे की त्याबद्दल तुम्हाला नक्कीच अजून जाणून घ्यायला आवडेल अशी माझी खात्री आहे। भेटूया ह्याच्या ओनर्सना, जितेंद्र अभ्यंकर, प्रभास ढेकणे आणि स्वप्नील पाटील। ह्यांच्याशी आज आपण खूप 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 मनापासून गप्पा मारूया। चला आता मग जितू, सगळ्यांनाच माहिती आहे की तू प्रोफेशनली गातोस, अचानक हे रेस्टो बार मध्ये म्हणजे कसं काय? बेसिक एक थोडंसं बिझनेस डोक्यात कायम चालू असतो, त्याच्यामुळे मी अशी संधी शोधत होतो की मला कुठेतरी इन होता येईल किंवा काय, आणि ही संधी चालून आली प्रभास आणि स्वप्नील यांच्या दोघांमुळे, आणि मग मी या हॉटेलमध्ये इन व्हायचं ठरवलं। तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल? मी सुरुवातीला सिव्हिल इंजिनिअरिंगचे काम करत होतो। बरं। आणि 2014 मी या इंडस्ट्रीत आलो। बरं। आणि अजून एक रविनगरमध्ये रेस्टॉरंट काढलं। बरं। त्याच्यानंतर मग हे थोडं स्वप्न होतं की मोठं रेस्टॉरंट काढायचं, आणि विच इन्क्लूड्स क्राफ्ट बिअर बेसिकली। मी बेसिकली हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएटच आहे। ओके। 2012 वगैरेमध्ये मी माझं कंप्लीट केलं ग्रॅज्युएशन। त्याच्यानंतर मी हॉटेल इंडस्ट्रीमध्येच होतो। त्यानंतर साधारण 3-3.5 वर्षाचा तिकडे प्रवास केल्यानंतर मला माझ्या स्वतःच्या एका याच्यात जायचं होतं, स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं। त्यामुळे मी बाणेरमध्ये स्वतःचं एक आउटलेट चालू केलं, द अगली डकलिंग नाव। ओके ओके। तिथं आम्ही स्मोक फूड्स द्यायचो। तू म्हटलास तसं बाणेरमध्ये द अगली डकलिंग नावाचं तुमचं आउटलेट होतं, राईट? डकलिंग ह्या वर्डशी तुमचं फार प्रेम दिसतंय, म्हणजे ह्याचं पण नाव एकदम युनिक आहे, द टिप्सी डकलिंग। सो हे कुठनं आलं तुमच्या डोक्यात? सो तिकडं आम्ही बऱ्याच वेळा आम्ही डोकं खाजवलं होतं की काय नाव द्यायचं, असं काय नाव द्यायचं, थोडंसं कॅची पण पाहिजे, थोडंसं म्हणजे मिनिंगफुल पण हवं वगैरे। तर जे आमचे स्मोक फूड्स होते त्यांना असं एक चार्ट अपीअरन्स असायचं, ब्लॅक अँड व्हाईट, दिसायला असं खूप एकदमच भारी वाटेल असं नाही, दिसायला एखाद्या वेळेला एखादं म्हणेल की यार हे असं जळकं का दिसतंय वगैरे, त्याला पण त्याच्यामध्ये एक खूप वेगळाच फ्लेवर होता जो खाल्ल्यावरतीच असं एकदम की डोळे उघडतीलच की छान फ्लेवर होता। सो आम्ही ती अगली डकलिंगची ती जी स्टोरी आहे, ती कविता आहे, त्याला आम्ही कम्पेअर केलं की ते छोटं बदक असतं, ते आयुष्यभर स्वतःला कमी समजतं की मी चांगला नाही दिसत, मी घाणेरडे, एका तळ्यात होती मोठा जेव्हा होतो तेव्हा तर जाणवतं की खूप सुंदर एक स्वान आहे। पण तसंच आम्ही ती थोडी रिलेटिव्हिटी दाखवून हे नाव ठेवलं होते। आणि मग जेव्हा आता सिमिलर एक ब्रँड करायचं, आम्ही ऍक्च्युली ते एक्सपांड पण करायचं, आम्ही अजून एक सिस्टर ब्रँड म्हणून हे काढलं, पण इथं आमचं सिन्स फोकस थोडंसं क्राफ्ट बिअरवर आला, त्यामुळे म्हणलं की मग टिप्सी इज द राईट वर्ड, सो आम्ही एक सिस्टर ब्रँड तसा क्रिएट केला। टिप्सी डकलिंगची स्पेशालिटी काय? टिप्सी डकलिंग स्पेशालिटी जर म्हटलं तर क्राफ्ट बिअर एक, दुसरं फूडमध्ये आमच्याकडे चिकन किंवा पाणीपुरी नावाचा प्रकार आहे। बरं। चिकन किंवा पाणीपुरीमध्ये आम्ही चिकन किंवा पांढरा रस्सा असं मिक्स करून आम्ही एक पाणीपुरी बनवली, कोल्हापुरी तडका त्याला तर ते कॉम्बिनेशन इतकं भारी जमलंय की म्हणजे चाट हा कन्सेप्ट अख्खा चेंज झाला। खरं मी तर पहिल्यांदाच ऐकते। दादा, तुमचे सगळेच जे काही मेन्यू मध्ये आहेत तुमच्या लिस्टेड, ते सगळेच इतके युनिक आहेत की फ्युजन केलं, सगळं फ्युजन केलं, आणि म्हणजे इकडच्या एरियाच्या पॅलेटच्या हिशोबाने इंडियन फ्लेवर जास्त। हां, सो इथे नक्की किती प्रकार आहेत बिअर्सचे, आणि ते हे सगळं सेटअप बद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगाल का? आमच्याकडे 8 टाईप्स आहेत, बेसिकली टॅपरूम आहे, 8 फ्रेश ब्रू बिअर्स असतात, त्या इथे सर्व केल्या जातात। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रुअरीजच्या इथे बिअर्स येतात आणि ते इथे आम्ही सर्व करतो। आता त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही स्वतःच इथे म्हणजे आता जे काही लोकल नवीन जे काही पुण्याच्या आसपास किंवा पुण्यात मुंबईत जे काही नवीन ब्रुअरीज येतात त्यांना इथे लॉन्च करतो। ओके ओके। जी आमच्या काही मुलं अशी आहेत की आमच्या वयाचे आहेत आणि त्यांनी स्वतःची ब्रुअरी काढली आहे, पण लॉन्च करायला जागा नाही, मग आम्ही कोथरूडमध्ये त्यांना देतो। अशा लोकांसाठी पण हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की जे न्यूकमर्स आहेत आणि ज्यांना थोडं जागेचं लिमिटेशन आहे। अगदी मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये त्यांना लॉन्च करायला लोक नाही म्हणतात। बरोबर। आमचं म्हणणं की आमच्या लोक उलट येत्या बिझनेसमध्ये चांगले अजून ही जी काही सिस्टीम आहे ती आय थिंक पुण्यात पहिल्यांदाच लॉन्च झाली आहे का? करेक्ट। कारण की मी आय हॅव नॉट हर्ड अबाउट असं काहीतरी सेटअप। ही सिस्टीम जी आहे ती
इंडियात ॲक्च्युली पहिल्यांदा लॉन्च झाली आहे. बरं. ती पूर्णपणे ट्रायल अँड एररवरती केलेली आहे. ओके. सस्पेंडेड सिस्टम आहे ही. म्हणजे सस्पेंडेड सिस्टम म्हणजे सिलिंगमधून सस्पेंड होतं. बरं. सो असे वेगवेगळे टँक्स असतात. त्याला ते केक्स म्हणतात. ओके. तर त्याचे टँक्स आपण बॅरल्स म्हणतो आपण, त्या बॅरल्सला केक्स म्हणतात. ओके. त्या केक्समधून इथं त्या टॅप्समध्ये बिअर येते आणि ती तिथं पुढे सर्व होते. तर ही सस्पेंडेड सिस्टीम खूप टफ होती कारण त्याला ग्रॅव्हिटी वगैरे सगळे सायन्स त्याच्यामागे सायन्स खूप मोठा इन्व्हॉल्ड आहे. आणि हे कोणाला जमलं नव्हतं आत्तापर्यंत. आम्ही पहिल्यांदा करून बघितलं, सक्सेसफुल झालं, 30 दिवस चालून बघितलं, मग कस्टमरला आम्ही बोलवलं आणि सर्व चालू केलं. वेल थॉट आहे म्हणजे हे सगळं. सो स्वप्नील, एक क्विक रन थ्रू आपण रेस्टो बार करूया. हो. सो तुम्ही जर ठरवलं तर आमचा बार एरिया आहे इनसाइड सिटिंग सगळे. मग दाखवतो मग अशी आपण चर्चेत चाललं होतं. हे सगळे बिअरचे टाईप्स जे आम्ही प्लॅटफॉर्मची चौकावर करून सो त्याच्यात सगळे बिअरचे टाईप्स आहेत. वीट बिअर आहे, वीटपासून लॉपासून बनलेली, लागर बिअर फ्रॉम वारली, ॲसोलायझन बनाना बिअर. इंडिया पेले पण वारली असते पण खूप जास्त स्ट्रॉंग असते. वॉटर इज अ डार्क बिअर अँड स्टार्ट ऑल्सो डार्क बिअर. एक चॉकलेट पासून बनते. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन किती छान आहे. डकलिंगचे वेगवेगळे व्हॅरियंट दाखवले की कुठची बिअर पिल्यावरती काय रिॲक्शन होते ते आम्ही एक त्याच्यामध्ये पोर्ट्रेट केले. आणि ही मेन सिस्टम आहे, ऑर्डर सिस्टम आहे आपली बिअर डिस्पेन्सिंगची आहे. सो त्याच्यामध्ये हे स्पेशल हे आहे की नॉर्मल ज्या सिस्टम्स आहेत बाकीच्या बिअर डिस्पेन्सिंग त्या बॉटममधून असतात, खालती जसं युनिट असतं आणि त्यावरती एक टाकतात आणि शॉर्ट डिस्टन्स असतं. सो हे आम्ही पहिला असं केलेलं आहे की जे टॉप पर्यंत डिस्टन्स केलेलं आहे, खालतीचं काही बेसिक नाही. आणि हे वरती जातं बॅक साईडला एका कोल्ड रूममध्ये, तिथे आम्ही असे बिअरचे टेस्ट ठेवलेले असतात. तिकडनं ते सक्शन करून घेतो. जवळपास बरेच मीटर्सचा त्याच्यामध्ये डिस्टन्स येतो, विच इज द चॅलेंज. कारण की तेवढी कोल्ड डिस्टन्स होणं अलॉंग विथ फिझिनेस त्याचा राहायला पाहिजे, टेम्परेचर पण मेंटेन झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बरेच सायंटिफिक गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. आणि ॲट द सेम टाईम पहिली सिस्टम आहे की जी 108 बिअर डिस्टन्स करते टॉप ह्याच्यात. जनरली लोक ते भिंतीच्या मागण्या करून येतात, मग काउंटरच्या खालनं करू असं करतात बिकॉज इट इज इझियर टू डू दॅट. बट दिस इज अ व्हेरी विअर्ड टेक्निक विच गोज अराउंड अबाउट अँड ऑब्वियसली त्या बारवरती खूप अट्रॅक्टिव्ह पॉईंट असतो. तुमचे पुढचे काय प्लॅन्स आहेत मला जाणून घ्यायला आवडेल. आम्ही आता एक चेन तयार करायचा प्रयत्न करतोय की जसं तर हे टिप्सी डकलिंग आहे आणि ऑलरेडी अगली डकलिंग होतं, तर अगली डकलिंग आता आम्ही एक्सपांड करून मोठ्या जागेत नेतोय. ओके. तशाच प्रकारे त्याला अजून काहीतरी हर्टी डकलिंग नावाचा जे स्पेशली सॅलड बार असेल. अच्छा अच्छा. म्हणजे बिअर विथ सॅलड्स. ओके. आणि बिअर इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट. बिअरला खूप डिमांड आहे. क्राफ्ट बिअर सगळीकडे सेम जाईल. पण असंच की जेवढे नवीन ब्रुवरी येतील लॉन्च आम्ही करणार. आणि जी काही आमच्या वयातली मुलांना आम्हाला बेसिकली सपोर्ट करत राहायचं हे ठरवलेलं होतं. अरे सही. अशी 5 रेस्टॉरंट्स आम्ही नक्की अजून करतोय पुण्यात. पुढच्या 3 ते 4 वर्षात मला 5 रेस्टॉरंट दिसतील. खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून, खूप मजा आली. खूप नवीन एक्सपिरियन्सेस शेअर करता आले. आणि तुम्ही सगळे वेगवेगळ्या फील्ड्समधले असूनही तुम्ही एकत्र येऊन काम करताय, ही खूप भारी गोष्ट आहे. आणि असंच तुम्ही करत राहा. प्रोग्रेस आमच्या सगळ्याच्या बेस्ट विशेस आहेत. जितेंद्र, तू आता गायक आहेस हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे हा इंटरव्ह्यू विदाऊट युअर गाणं तर होऊच नाही शकत. तर कन्क्लूड करताना एक छोटंसं गाणं डेडिकेट करतो. खरं तर हे सगळं रेस्टॉरंट चालवण्याची नोकरी हे दोघं जण सांभाळतात आणि मी कार्यक्रमानिमित्त खूप इंटरेस्ट असतो. त्याला अनुषंगाने एक 2 लाईन्स म्हणतो. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. वाह 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 वाह. थँक्यू. खूप छान खूप छान. तर जितेंद्र म्हटलं असं चलते जाना है, ना घर है ना ठिकाणा असं नाहीये. नवीन ठिकाणा मी तुम्हाला दिलेला आहे, द टिप्सी डकलिंग, डहाणूकर कॉलनीमध्ये. तुम्ही सगळ्यांनी नक्की ह्याला भेट द्याल आणि आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येईल इथे. तुमच्याशी गप्पा मारून खूप खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. आपण परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच नवीन अवलियांना. तोपर्यंत सिया.